ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाकडून सर्रास सुरू असते। त्यातच आता ठाकरे गटानं मुस्लिमांना उमेदवारी देण्याविषयी भाष्य केल्यानं नवा राजकीय वाद सुरू झाला। त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। विधानसभेसाठी ठाकरेंची नवी रणनीती। ठाकरे देणार मुस्लिम उमेदवार। ठाकरे गटाच्या भूमिकेचं महाविकास आघाडीकडून स्वागत। हिंदुत्वावरून भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात। त्यात लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांमुळे ठाकरेंचे उमेदवार विजयी झाल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटानं वारंवार केला। मात्र ठाकरेंनी कधीही या आरोपांचं खंडन केलं नाही। उलट आता ठाकरे गटानं विधानसभेसाठी मुस्लिम मतांसाठी नवी रणनीतीच आखली आहे। विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना उमेदवारी देण्याविषयी ठाकरे गटानं थेट भूमिका घेतली। जर उमेदवारात निवडून येण्याची क्षमता असेल तर धर्मावरून उमेदवारी नाकारणार नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलंय। त्या धर्माच्या आधारावर शिवसेना चाचपणी करत नाही आणि करणारही नाही। पण शिवसैनिक म्हणून, संघटना म्हणून आणि इलेक्टिव्ह मेरिट म्हणून जर कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, मग तो अल्पसंख्याक असेल किंवा बहुसंख्याक असेल, मग ते शिवसेनेच्या विचारसरणीनुसार अशाच पद्धतीने शिवसेनेत उमेदवारी मिळत असते। हिंदुत्ववादी ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार देण्याचं जाहीर केलं आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ठाकरे गटाच्या भूमिकेचं स्वागतही केलं। शिवसेनेने जर मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगं वाटत नाही। ते लोकशाहीला म्हणतात, ते संविधानाला म्हणतात, असं त्याचा अर्थ होतो। उद्धवजींवर का सगळ्यांचा रोष असतो? गेल्या 15 दिवसामध्ये RSSचे अध्यक्ष आदरणीय भागवतजींची भाषणं ही तर पुरोगामी महाराष्ट्राची भाषणं आहे, म्हणजे ते आमची लाईन घ्यायला लागलेत आजकाल। 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंनी मुस्लिम धार्जिणी भूमिका घेतल्याची टीका भाजपकडून केली जाते। त्यातच आता लोकसभेला अल्पसंख्याकांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं। त्यानंतर आता ठाकरे गटानं आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सॉफ्ट करत मुस्लिम उमेदवार देण्याची चाचपणी सुरू केली। मात्र ठाकरेंची नवी रणनीती मतदारांना भावणार की या रणनीतीचा फटका बसणार हे विधानसभेनंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।